आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय, तर उकडीचे मोदक तर व्हायलाच हवे, पण भरपूर लोकांना कळ्या पाडता येत नाही. तर मी आज अगदी सोप्या पद्धतीने काटेरी चमच्याच्या मदतीने मी कळ्या पाडून दाखवणार आहेत. कुठलाही साचा वगैरे न वापरता किंवा कुठलाही हाताने कळी न पाडता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण मोदक बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्यासाठी मी 1 वाटीभर इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि सेम त्याच वाटीने आपल्याला तितकंच पाणी घ्यायचं आहे. कमी जास्त पाणी व्हायला नको. 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी पाणी हलक्या हाताने दाबून घेतले. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी टाकून द्यायचं व त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला पीठ जे घेतलेलं होतं वाटीभर तांदळाचं ते यामध्ये ॲड करून 1 मिनिटभर छान असं हलवून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला खिशी जी आहे ती करून घ्यायची. तर तांदळाचं पीठ जे आहे ते पूर्ण पाणी शोषून घेत आहे. तर याच पद्धतीने थोडं थोडं करून कमी गॅसवरती आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी कमी गॅसवरती आपल्याला पीठ जे आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. तोपर्यंत आपण सारण जे आहे ते करून घेऊया. सारण करण्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतला आहे व त्याच वाटीने खोबरं इतकं मोजून घेते. खोबरं छान आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही ओला नारळ किंवा सुका नारळही घेऊ शकता. तर 1 वाटी इतकं मी खोबरं किसून घेतलं आहे. तर तितकीच वाटी आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे. गूळ पण मी कापून घेते. जर तुमच्याकडे जास्त कडक वगैरे गूळ असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता. अगदी सहज कापला जातोय बघा गूळ. 1 वाटी खोबरं सेम त्याच वाटीने मी गूळ घेतला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. चला तर आता छान असं सारण बनवून घेऊ. गॅस ऑन करायचा व त्यावरती कढई ठेवून चमचाभर आपल्याला तूप घालायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये खोबरं ॲड करायचे. जास्त वेळ शिजवायची आपल्याला गरज नाही, कारण की नारळ जो आहे तो ओला नाही आहे, सुकलेला आहे, त्यामुळे करपू पण शकतं. फक्त अगदी 1-2 मिनिटभर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर फक्त मी मिक्स केलं आहे व 1 मिनिटभर फक्त थोडीशी वाफ दिली आहे, कारण की आपण सुकं खोबरं घेतलेलं होतं त्यामुळे लवकर शिजू पण शकतं. 1 मिनिटभर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं सारण जे आहे ते तयार झालंय. अगदी मऊसुद्धा झालंय. छान असं थंडसुद्धा झालेलं होतं. जास्त थंडही नव्हतं झालेलं, कोमट झालेलं होतं. तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं व छान असं त्याला 4-5 मिनिटं मी मळून घेतलं. मळून घेतल्याने ना मोदक अगदी सहजासहजी तुटत नाही. एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ जे आहे ते थोडंसं पाण्याचा हात वगैरे तुम्हाला वाटलं की लावायचा तर लावू शकता. मी काही लावला नाही. त्यानंतर थोडंसं तूप लावून लगेचच आपण जे 1 मिनिटभर मी परतून घेतलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने छान हाताच्या मदतीने, तळव्याच्या मदतीने रगडू आपल्याला पीठ जे आहे ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच मी छोटे छोटे जे गोळे आहे ते मोदकसाठी करून घेते. आधीच मोदकाचे जे गोळे करून ठेवले ना तर मोदक अगदी भरभर केल्या जातात. तर अशा पद्धतीने मी सगळे मोदकसाठी गोळे करून घेतले. आता मोदक कसा बनवायचा ते मी सांगते. न लाटता, न साचा वापरता. तर सारणसुद्धा मस्त असं गार झालंय, तर तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये पुढे. तर मोदकसाठी 1 गोळी करून ठेवलेली होती, त्यातला 1 गोळा घ्यायचा व वाटीसारखा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. अगदी पातळ करायचा आहे, जास्त जाडसर नाही ठेवायचा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी असा वाटीसारखा शेप दिला आहे व त्यामध्ये सारण भरून घेतलं आहे व अगदी हलक्या हाताने आपल्याला बोटाच्या मदतीने मोदक जो आहे तो वरती दाबून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी मी हलक्या हाताने जो आहे तो मोदक दाबून घेते. अशा पद्धतीने मोदक दाबल्यानंतर वरचं जे एक्स्ट्राचं ते जे पीठ आहे ते मी अगदी हळूवारपणे काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने अगदी हळूवारपणे गोल आपल्याला मोदक जो आहे तो छान असा करून घ्यायचा आहे. तर काट्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला रेषा ज्या आहे त्या मोदकाला ओढून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कळ्या वगैरे पाडायची गरज नाही पडत. अगदी याने सहजरित्या कळ्या दिसतात. तुम्हाला ही ट्रिक कधी माहिती झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
कसा वाटली ही ट्रिक कशी वाटली हेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघू शकतात ना तुम्ही कशा मस्त अशा कळ्या पडल्या आहे मोदकाला. एकदम जोर देऊन आपल्याला नाही लावायचं, नाहीतर मोदक जो आहे तो फुटू पण शकतो. अगदी हलक्या हाताने वरच्या साईडने वरती ओढून घ्यायचा आहे. काट्याचा जो चमचा आहे थोडासा प्रेस करायचा मोदकवर आणि हलक्या हाताने वर ओढून घ्यायचा आहे. बघू शकता अशाच पद्धतीने मी सगळे जे मोदक आहे ते मी भरभर करून घेतले. सगळे मोदक जे आहे ते छान असे तयार झाले, तेही कमी वेळामध्ये. बघू शकता मी फक्त काट्याचा वापर केला आहे, कुठलाही साचा वगैरे नाही वापरलेला, कुठल्याही कळी वगैरे न पाडता अगदी काट्याच्या चमच्याच्या मदतीने असे मस्त असे मोदक तयार झाले. बघू शकता किती छान अशा कळ्या पडल्या आहे. आता चला हेच मोदक आपण वाफवून घेऊ. एका प्लेटला मी थोडंसं तूप लावलं आहे व त्यावरती सर्व मोदक जे आहे ते ठेवून घेतले. मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान उकळल्या गेलं आहे. त्यावरती प्लेटवर जे मोदक ठेवलेले होते ते मी या कढईमध्ये ठेवून दिले व वरतून झाकण ठेवून दिलं. अगदी कमी गॅसवरती आपल्याला मोदक जे आहे ते छान वाफवून घ्यायचे. थोडंसं तूप व केसरही लावू शकता डेकोरेशनसाठी. मी फक्त तूपच घातलं आहे. झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनटं छान असे मोदक वाफवून घ्यायचे. 8 ते 10 मिनटानंतर मोदक आपले जे आहे ते तयार झाले. वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं परत एकदा. गरम गरम मोदकवर छान लागतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.